प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे संतोषजी खाडेसर, महाराष्ट्र पोलीस उपाधीक्षक, अत्यंत मानाच्या पदावर. मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा 2025 राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ विशेषतः करून अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यातील जे विद्यार्थी आहेत त्यांनी जे या परीक्षेमध्ये यश संपादन केलेलं आहे त्यांचा गुणगौरव, त्यांना बक्षीस वितरणाचा हा कार्यक्रम आयोजकांनी ठेवलेला आहे. याच्यामध्ये सर्वप्रथम मी मंथन वेलफेअर फाउंडेशन अहिल्यानगर आणि संचालक मंथन सामान्य परीक्षा अहिल्यानगर यांचे खूप खूप आभार मानतो की असा देखणा आणि भव्य कार्यक्रम ज्या मुलांनी वर्षभर अभ्यास करून किंवा काही जर 7वी 8वीचे मुलं असतील तर 7-8 वर्ष अभ्यास करून ही परीक्षा देऊन या परीक्षेची स्कॉलरशिप मिळवून जे यश संपादन केलेलं असतं त्या मुलांचं कौतुक करण्यासाठी, त्यांना बक्षीस देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला. खरं तर मी आयोजकांची माफी मागतो, मला थोडं पुढे जायचं असल्यामुळे मी लवकर बोलून मी आपली रजा घेणार आहे आणि यायला पण माझ्यामुळेच थोडा उशीर झाला, त्याच्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो. कार्यक्रम सुरुवात व्हायला थोडा उशीर झाला कारण काल मी शिक्षण मंत्र्यांचा मालेगावला एक प्रोग्राम होता, त्या प्रोग्रामला उपस्थित असल्यामुळं रात्री मी 2-3 वाजता नगरमध्ये पोहोचलो. तर असा हा कार्यक्रम, खरं तर इथं बसलेले जे माझ्यासमोर जे बसलेले मुलं आहेत एकदम जसं आपण म्हणतो की फुलाच्या कळ्या आहेत आणि आता कुठेतरी फुलायला लागल्या, एकदम देखणी, गोंडस, निरागस, कुठलंही जगाचं टेन्शन नसलेले अशी इथं बसलेली. आणि ज्यावेळेस परीक्षा म्हटलं आणि त्यातली त्यात स्पर्धा परीक्षा म्हटलं की पुढचं चित्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे, परंतु अशाही स्पर्धा परीक्षेत यांनी यश संपादन केलंय. त्यामुळं इथं बसलेल्या सर्वप्रथम सर्व 1ली ते 8वीच्या ज्यांनी या परीक्षेमध्ये यश संपादन केलंय त्यांचं सर्वांचं आपण टाळ्या वाजवून खूप मोठ्या अभिनंदन करू. आणि दुसरं अभिनंदन म्हणजे ज्या पालकांनी त्यांना घडवलं, त्यांना साथ दिली, त्यांचा अभ्यास करून घेतला. बऱ्याच इथं माता भगिनी जास्त प्रमाणात उपस्थित आहेत कारण आई बऱ्यापैकी आईचा प्रभाव मुलावरती असतो, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा 2 थोबाडी देऊन कधी कधी उलटानं किंवा काय बेलणं वगैरे दाखवून अभ्यास कर बस असं करून ज्यांनी अभ्यास करून घेतला त्या माता आणि ते पिता सुद्धा अभिनंदनास पात्र आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण म्हणतो की पॅरेंट्स इज अ फर्स्ट टीचर बट टीचर इज अ सेकंड पॅरेंट्स. म्हणजे टीचर हे आपले दुसरे आईवडील असतात. त्यामुळं या यशामध्ये जर सगळ्यात मोठा कोणाचा वाटा असेल तर इथं आलेल्या शिक्षक आणि शिक्षिकांचा आहे. त्यामुळं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा आणि आता जे बसलेले बालक आहेत तुमचं वेगळंच काहीतरी चालू आहे, तुमच्यासाठी हा कार्यक्रम आहे. इकडे बघा, कोणाकोणाला बक्षीस भेटलंय हात वरती करा. कोणाकोणाला आज बक्षीस भेटणार आहे हात वरती करा, हात वरती करा. आता माझ्या पाठीमागे घोषणा द्यायची सगळ्यात मोठ्याने आणि आवाज एकदम असा आला पाहिजे तुमच्या गावापर्यंत गेला पाहिजे, कळलं? भारत माता की. आवाज नाही, बक्षीस देणार नाही. ज्याचा आवाज येणार नाही त्याला बक्षीस देणार नाही. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. हो, तुम्ही जेवायला ठेवलंय का आयोजकांनी? नाश्ता आहे ना, त्यामुळेच ओरडतायत ते. तर खरं तर त्यांचं हे हसण्या खेळण्याचं वय आहे, त्यामुळे या वयामध्ये मी त्यांच्यावर खूप प्रेशर देणार नाही. त्यांना खूप करिअरचं भविष्याचं सांगून त्यांच्यावर आजच लोड आणून ठेवणार नाही. परंतु आज तुमच्या वयामध्ये आम्ही ज्यावेळेस शाळेत जायचो त्यावेळेस आम्हाला ही परीक्षा वगैरे नव्हती, परंतु मी माझा जर परिचय सांगायचा झाला, मी बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट हे माझं मूळ जन्मगाव. माझं शिक्षण ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खाडे वस्ती, एक 30-40 घरांचं असलेल्या वस्तीवरती झालं. आणि मी 4थीला स्कॉलरशिपची परीक्षा दिली होती. आम्हाला वाहली केंद्र होतं, चिंचोली वगैरे तो भाग माहिती असेल कदाचित, बीडचं जर कोणी असेल तर 4थीला मी परीक्षा दिली. आणि मी परीक्षेमध्ये मी काय तुमच्यासारखं मला बक्षीस वगैरे भेटलं नाही,
फक्त ते आपण सहभाग घेतला म्हणून एक सहभाग प्रमाणपत्र भेटतं ना, तर ते प्रमाणपत्र भेटलं होतं ते आजही माझ्याकडे आहे. आणि मी बऱ्याच वेळा म्हणजे मला 10वीला येईपर्यंत मी सगळ्याला वेड्यात काढायचो. मी म्हणायचो मी स्कॉलरशिप मध्ये तालुक्यात पहिला आलो होतो हे प्रमाणपत्र आहे. त्यामुळे माझ्याकडे फक्त सहभाग प्रमाणपत्र होतं. पण कोणीतरी शाळेने माझ्या लक्षात आणून दिलं की तू याच्यामध्ये पास नव्हता झाला तर तुला फक्त सहभाग घेतलाय म्हणून तुला प्रमाणपत्र दिलं होतं. त्यामुळं तुम्ही जे तुमच्या वयामध्ये आज जर यश मिळवत असाल, राज्यस्तरीय परीक्षेत तुम्ही जर बक्षीस मिळवत असाल तर तुम्ही 100% क्वालिटी आहे आणि तुम्ही पुढे भविष्यातही तुम्ही सक्सेस होऊ शकता. फक्त एक करा मुलांनो, दबाव घेऊन शिकू नका. ना आई वडिलांचा दबाव घेऊन शिका, ना शिक्षकांचा दबाव घेऊन शिका. बऱ्याच वेळा आपल्याकडं जे म्हणतात ना ओझ्याचं शिक्षण, म्हणजे आजकाल काय झालंय, आता आपण काही घटना वाचतो पहा की मागच्या 4-5 दिवसाची घटना आहे की वडिलांनी मुलीला अभ्यासावरून मारला आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर आपण काही घटना वाचतो, एका शाळेमध्ये 8वीच्या मुलाकडून दुष्कृत्य घडलं आणि खुनासारखा किंवा पुढच्या मृत्यू जबाबदार पहिला असा गुन्हा घडला. त्यामुळं अशा ज्यावेळेस घटना वाचतो त्यावेळेस एक पोलीस अधिकारी म्हणून मला तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य आहे की पालकांनी जे आपले मुलं आहेत, बऱ्याच वेळा काय होतं महिलांना माहिती, म्हणजे आपले मुलं जाई जुई मोगऱ्याची फुलं असतात आणि तुम्ही त्याला काय करताय, सध्याच्या स्पर्धेच्या युगात त्याला गुलाबाचं फुल करण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे कोणालाही कुठलं फुल आवडतं, गुलाबाचं. तुम्हालाही काय वाटतं आपलं मुल पण गुलाबाचं फुल असं आहे का? ती जाई असू जुई असू मोगरा असू, मी म्हणतो माझ्यासारखं एखादं गावखेड्यातलं धोत्र्याचं फुल असू, त्याला धोत्र्याचंच राहू द्या. धोत्र्याचं फुल माहिती सगळ्याला माहिती ना, सगळे एकदम शहरातले नाही आहेत ना. मग जो जसा मुलगा आहे, जशी तुमची मुलगी आहे तसं राहू द्या. विनाकारण त्याला चुरगळून, त्याला दाबून, त्याचा पार रस काढून त्याला काहीतरी करण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या मुलामध्ये मुलीमध्ये ज्या कुठल्या गुणवत्ता आहेत, जी कुठली कला आहे, ज्याच्यामध्ये त्याचं प्रावीण्य आहे, त्याला त्याच्यामध्ये रस घेऊ द्या, त्याच्यासाठी प्रोत्साहन द्या. परंतु तुम्ही जर एकदम त्याच्यावर लोड आणून शेजार, मी ती त्या दिवशी एक छोटीशी एक बातमी वाचली की एका मुलाला 92% पडतात, आई वडील खुश होतात, परंतु पाहुणे रावळ्याचा फोन येतो ते म्हणतात आमच्या मुलाला 96% पडले. हे लगेच त्याला मारायला सुरुवात करतात. म्हणजे आलं लक्षात, आपण काय करतोय प्रत्येक वेळेस तुलना करतोय की हिच्यापेक्षा याच्यापेक्षा शेजारणीपेक्षा माझा पोरगा पुढे गेला पाहिजे, असं नकोय. तुलनेचं जग नाही. जरी स्पर्धेचं युग असेल, तुलना करू नका. तुमच्या मुलामध्ये तुमच्या मुलीमध्ये ज्या कुठल्या क्षमता असतात त्याच्यामध्ये त्याला तुम्ही वाव द्या. हा, हे 100% खरं आहे. तो जर चुकत असेल, तो चुकीच्या मार्गावर जात असेल तर त्याला चांगली वाट दाखवण्याचा तुम्ही नेहमी प्रयत्न करा, 100% प्रयत्न करा. परंतु मला सांगायचं एवढंच आहे की प्रेशरनी कुठली गोष्ट होत नसते. माझ्या आई वडिलांना आजही माहित नाही, तुम्ही जर म्हटले वडिलांना नेमकं मुलगा काय झाला, ते बळच कसं तरी DSP काहीतरी DSP असं काहीतरी म्हणतील. त्यांना नीट DYSP पण म्हणता येणार नाही, आईला तर सांगताच येणार नाही. आणि कधी त्यांना माझी शाळाही माहिती नव्हती, कधी मी काय शिकतोय हेही माहित नव्हतं, मी कुठली परीक्षा दिली हेही माहित नव्हतं. आजही त्यांना माझ्याबद्दल काही जास्त माहिती नसतं. फक्त एवढं माहिती, आई कुणालाही सांगते माझा पोरगा मोठा साहेब झालाय, एवढंच. त्यामुळं मला कधी माझ्या आई वडिलांनी दबाव प्रेशर आणला नाही. जर समजा आणला असताना मला म्हटले असते दुसरं काही कर, हे कर, ते कर, तर मी आज या पदावर आलो नसतो. आपण म्हणतो ना की लता मंगेशकरांना जर म्हटलं असतं तुम्ही नृत्य करा, जमलं असतं का? किंवा अजून कोणाला एखाद्या चांगल्या डान्सरला म्हटलं असतं तुम्ही गाणं गा, जमलं असतं का? नाही. त्यामुळं ज्याला ज्याच्यामध्ये वाव आहे त्याच्यामध्ये त्या मुलांना तुम्ही शिकू द्या. आणि इथं बसलेले बरेच शिक्षक उपस्थित आहेत. बऱ्याच वेळा ज्यावेळेस काही घटना घडतात, अशा नगरच्या एका स्कूलमध्ये जशी घटना घडली, बऱ्याच वेळा शिक्षक लोक डिमोरलाइज होतात किंवा बऱ्याच वेळा शिक्षकांनाही काही गोष्टींना सामोरे जावं लागतं. पण मी एक सांगेन की मी तर नेहमी सांगतो, माझ्या आयुष्यामध्ये जर मला इथपर्यंत कोणी जर आणलं असेल तर ते माझे जे मला लाभलेले पहिलीपासून ते MA होईपर्यंत जे शिक्षक लाभले त्या शिक्षकांचा सगळ्यात मोठा वाटा आहे. शिक्षक हेच आपलं जीवन घडवू शकतात, बनवू शकतात, आपल्याला मोठं करू शकतात. त्यामुळं शिक्षकांनी भलेही काही गोष्टी तुम्हाला सामोरे जावं लागल्या, भलेही तुम्हाला कधी यश अपयश आलं, बऱ्याच वेळा गावखेड्यामध्ये आम्ही पाहतो की आजकाल आई वडील पण खूप निमताळे झाले. म्हणजे आमच्या वेळी पार वळ उलटेपर्यंत मारायची आणि आमच्यापेक्षा मला वाटतं सर आपल्या काळात अजून मारत असतं, परंतु आमच्या वेळेस बांधू मारायचे सर. म्हणजे आमचे एक सर तर होते, ते नगरलाच आहे, ते आम्ही मला त्यांच्याकडे ती राजगुरू कोणती गाडी होती ती सर, राजदूत,
राजदूत गाडी होती, राजदूत गाडीला बांधून आणायचे मागे आणि परत आणून रूम मध्ये हाणायचे. ते चालायचं. त्याच्यामुळे आम्ही कदाचित घडलो. आजकाल असं झालंय की पालकांनी नुसतं मुलाला रागावले किंवा एखादी चापट टाकली की ते मुलगा रडत घरी जात आहे, ते लगेच आई वडील ओरडतच येऊन शिक्षकाला जे नाही ते बोलतं. ते चालू आहे. परंतु आता तुम्हाला हे सगळ्याला फेस करून जावं लागेल. कारण सावित्रीबाई फुलेंच्या अंगावरती लोकांनी चिकन फेकलं होतं, शेण फेकलं होतं, तरी पण त्यांनी शिकवण्याचं बंद केलेलं नाही. त्यामुळे इथं बसलेल्या बऱ्याच या सावित्रीच्या लेखी आहेत. त्यामुळं आज चांगला जर देश घडवायचा असेल, चांगला नागरिक घडवायचा असेल, चांगला विद्यार्थी घडवायचा असेल, जर वेगवेगळ्या स्कूलमध्ये वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जर 8वीच्या मुलाकडून जर खून होऊ द्यायचे नसतील, मुलींची छेडछाड होऊ द्यायची नसेल, तुम्हाला जर पोक्सो सारखे आणि रेप सारखे गुन्हे किंवा बीड सारखे एका दुर्दैवी एका क्लासमध्ये जर पोक्सो सारखा गुन्हा जर शिक्षकावर दाखल होऊ द्यायचा नसेल, तर सगळ्यात अगोदर शिक्षकांनी सुद्धा आपल्यामध्ये बदल करून, सुधारणा करून, नियमावली करून तेच बदल, तीच सुधारणा आणि तेच नियम आपल्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवावं लागतील. त्यामुळे सध्याचं जर वातावरण पाहिलं तर कुठेतरी विद्यार्थी चुकताना दिसतोय, कुठेतरी पालक चुकताना दिसतोय आणि कुठेतरी शिक्षक चुकताना दिसतोय. हे कुठेतरी आपल्याला त्याच्यावरता जे मागच्या 8 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये चालू आहे की एका ठिकाणी विद्यार्थ्यांनी खून केला, एका ठिकाणी पालकांनी मुलीला मारलं आणि एका ठिकाणी शिक्षकाने मुलीची छेड काढली, हे आपल्या शिक्षण व्यवस्थेला कुठेतरी कलंक लावणारी किंवा गालबोट ठेवणारी गोष्ट नाही. आणि एक पोलीस अधिकारी म्हणून मला सांगावंसं वाटतं की विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि शिक्षकांनी याच्यावर विचार करून वेळेत सुधारणा करणं आवश्यक आहे. मग फक्त निगेटिव्हच आहे का? नाही, तर खूप चांगल्याही गोष्टी आहेत, खूप असेही शिक्षक आहेत आपल्याकडे. डिसले गुरुजी सारखे गुरुजी जागतिक दर्जाचे किंवा त्यांना जागतिक पुरस्कार भेटतो. आपल्याकडे चांगले चांगले विद्यार्थी घडतात, चांगले पालकही आहेत. त्यामुळे निगेटिव्ह सोबतच आपल्याला पॉझिटिव्ह गोष्ट आहे, परंतु आपल्याला मूल्यमापन करत पुढे जायचंय आणि त्यासाठीच हा कार्यक्रम आहे. त्यामुळं आजचा हा कार्यक्रम इथल्या या गोंडस या निरागस पालकांच्या यशासाठी आयोजित केलेला आहे. आणि मी त्या पालकांना एवढंच सांगेन, इकडे लक्ष द्या रे सगळे. आता पालकांना शिक्षकांना सांगून झालं, तुम्हाला सांगायचं. इकडे लक्ष द्या. कोण कोण पालक आहेत हात वरती करा, हात वरती करा, हात खाली करा. मला माहिती आहे शिक्षकांना यांना सांभाळता सांभाळता नाकी नऊ येतं दिवसभर, बरोबर? कारण मी तुमच्यासारखं होतो. तुम्ही तर नाही शांत बसलाय. मी अशा कार्यक्रमाला गेलो की एक सुतळी खिशात ठेवायचो, याचं शर्ट त्याच्या शर्टला बांधायचं, त्याची केस याच्या केसाला बांधायचं, बरोबर? परत शाळेमध्ये असताना तुम्ही करता का? उद्यापासून करता नाही तर मी सांगतोय तसं. परत शाळेमध्ये असताना चिंगम ठेवायचं, हळूच खुर्चीवर ठेवायचं, दुसरा येऊन बसायचं. करता का असं? चिमटे घेता का एकमेकाला? केस ओढता का? भांडणं करता का? नाही, काहीच करत नाही मग तुम्ही तर. हा, हे पण केलं पाहिजे. हा, आनंद पण घेतला पाहिजे. मला वाटतं शनिवार सर, आता शिक्षणाधिकारी सर, शनिवार आनंदायी शिक्षण म्हणून केलंय ना, मग शनिवारी एवढंच करायचं, चिमटे घ्यायचे, बोर्ड काढायचे. करता का? आता मला तुम्हाला 2-3च गोष्टी सांगायच्यात, मी तुम्हाला त्रास देणार नाही जास्त. सगळ्यात पहिलं, रोज शाळेत यायचं. कोण कोण शाळा बुडवतं? शाळा कोण बुडवतो? नियम काय? रोज शाळेत यायचे. दुसरा नियम काय? तिसरा आपला नियम काय? तर शिक्षकांनी सांगितलेला रोजचा घरचा अभ्यास पूर्ण करायचा, बरोबर? आणि चौथा नियम, रोज 1 तास तरी खेळायचं. आणि 5वा नियम, रोज 1 तास तरी आई वडील जे काम करतात ते काम करायला लागायचं. समजलं? समजलं का मुलांना? समजलं का? काय काय आहे की नाही? रोजायचा, टीव्ही पाहायचा, मोबाईल पाहायचा, आई वडिलांना काम करू लागायचं नाही. 1-2-4% माझ्यासारखे. हा, तर चांगला अभ्यास करा, चांगलं शिक्षण घ्या. मुलांनो, तुमच्यासाठी हे आकाश खुलं आहे. कोणी काहीही म्हणू द्या की खूप स्पर्धा आहे आणि मग शेतकऱ्याचे किंवा गोरगरिबाचे किंवा जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत शिकणारे किंवा पोरगा आहे ना, क्लास 1 अधिकाऱ्याचा पोरगा आहे, हा एक सर्वसाधारण कुटुंबातला ऊसतोड कामगाराचा पोरगा आहे आणि तो जर DYSP म्हणून इथे येऊ शकतो, तर तुमच्यामधला कोणीही मुलगा कुठल्याही पदावर जाऊ शकतो. आणि फक्त तुम्ही DYSP, DC किंवा IPS IAS व्हा असंही नाही म्हणत मी. तुम्ही कुठल्याही क्षेत्राचा, इंजिनियर व्हा, कुणी डॉक्टर व्हा, कुणी
कृषी अधिकारी व्हा, कुणी शेती चांगली करा, कुणी राजकारण करा, मी तर म्हणतो कुणी कीर्तनकार व्हा, ते पण चांगलं आहे. ज्याला जे वाटेल ते व्हा, फक्त त्याच्यामधलं टॉपचं. आणि बाह्य रंगाला आणि बाह्य गोष्टींना जास्त महत्व देऊ नका. एक फुगेवाला फुगा उडवित होता, त्याने काळा फुगा उडवला. एक इथं बसलेल्या छोट्या मुलासारखा, तो जो वरती बसला ना मांडी घालून, त्याच्यासारखा एक मुलगा आला. म्हटला, बाबा हा काळा फुगा उडतोय, मग पांढरा पण उडेल का? मग त्याने पांढरा फुग्यामध्ये परत हवा भरली आणि पांढरा फुगा सोडून दिला, तो पण उडाला. तो म्हटला, मग आता लाल पण उडेल का? त्याने परत लाल फुग्यामध्ये हवा भरली आणि लाल फुगा पण उडवला. तो म्हटला, हा निळा पण उडेल का? त्याने परत निळ्या फुग्यामध्ये हवा भरवली आणि निळा पण उडाला. तो म्हणला, सगळेच फुगे उडतात. मग फुगेवाला म्हटला, बाळा फुगा हा त्याच्या बाह्यरंगामुळे नाही उडत, तर त्याच्या अंतरंगा म्हणजे आतमध्ये असलेल्या हवेमुळे उडतोय. त्यामुळे जरी इथं बसलेले काही फुगे निळे, पांढरे, लाल, काळे जरी असतील, ते त्याच्या बाह्यरंगामुळं, किंवा मला यातून हेच सांगायचंय, तुमची शाळा कोणाची इमारत चांगली नसेल, कोणाचा शिक्षक दिसायला चांगला नसेल, बरोबर, त्याच्यावरती तुमची गुणवत्ता ठरत नाही, तर तुमच्या अंतरंगामध्ये किंवा आतमध्ये किंवा प्रत्येक मुलामध्ये असणाऱ्या जिद्दीवर, कष्टावर, चिकाटीवर तुमची गुणवत्ता ठरणार आहे. आणि तुम्ही त्याच दृष्टीने तुम्ही उद्याच्या स्पर्धेत आणि युगात टिकणार आहात. त्यामुळे तुमचा अंतरंग सुधारवण्याचा प्रयत्न करा. बाह्य रंगाकडे जास्त गोष्टी लक्ष देऊ नका. तुम्हाला सगळ्यांना, या माझ्या लहान भावंडांना खूप खूप शुभेच्छा देतो. मुलांनो, हे आकाश तुमच्यासाठी मोकळं आहे. उंच उंच भरारी घ्या, चांगल्यातल्या चांगल्या पदावर जा. तुमच्या आई वडिलांचं, तुमच्या शिक्षकांचं, तुमच्या शाळेचं, ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केली त्या आयोजकांचं नाव लौकिक करा. एवढ्याच शुभेच्छा माझ्याकडून तुम्हाला देतो. आणि मला इथं बोलावून जो सन्मान दिला, जे कौतुक केलं आणि मला आपल्याशी बोलण्याची जी संधी दिली, त्याबद्दल आयोजकांचं, मंथन फाउंडेशनचं खूप खूप आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्टेजच्या खाली विद्यार्थ्यांचं प्रशस्तीपत्रक आणि त्याचं स्मृतिचिन्ह मिळणार आहे. कृपया ते कलेक्ट करायचं आहे. नंतर पाहुण्यांच्या हस्ते आपण सत्कार स्वीकारायचा आहे. यानंतर अराव नारायण नरसाळे, झेडपी प्रायमरी स्कूल.